नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. तर आज असंख्य लोकांमध्ये हिमोग्लोबिनची आपल्याला कमतरता जाणवते. पण हे जर आपण घरी आहारामध्ये काही गोष्टी आणल्या हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या, तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. तर आज मी अशा पद्धतीनेच एक हिमोग्लोबिन वाढवणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी इथं 2 बीटं घेतलेले आहेत. तर त्या बीटांचं काय करायचं, वरची साल आहे ना ती काढून घ्यायची आणि हे दोन्ही बीटं काय करायचं, किसणीवर अगोदर मी दोन्ही बीटांची साल काढून घेतलेली आहे. ते अगोदर स्वच्छ धुवून घेतले होते, नंतर त्याची साल काढून घेतली आहे मी. आणि आता हे काय करायचं, किसणीवर खिसून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बीटं मी खिसून घेतलेत, कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायचेत. जर तुकडे करून जर घातले तर काय होतं, काही वेळेस ते तुकडे तसेच राहतात, पण आपल्याला त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. त्याच्यामुळं मी काय केलं, बीट अगोदर खिसून घेतले. तर नंतर ते मिक्सरच्या भांड्यात घातले. नंतर मी एक वाटी भरून काय केलं होतं, पोहे भिजत घातले होते. त्यातले अर्धे पोहे, आता सगळे एकदाच ह्या मिक्सरच्या भांड्यात बसणार नाही, त्यामुळे अर्धे पोहे घातलेले आहेत मी मिक्सरच्या भांड्यात. अर्धं बीट किसलेल्यापैकी थोडंसं दही घातलं आहे आणि रवा. आत्ता हे रवा घेतला आहे का, ज्या वाटीने 1 वाटी रवा, त्याच वाटीने 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत. आता हे मिक्सरचं भांडं गच्च भरलं आहे, त्यामुळे मी थोडं पाणी टाकून हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे आणि त्यात आणखी पाणी टाकले सगळं मिक्स करून. आणि आता आपण हे फिरवून घेऊयात. आता हे छान अशी ह्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आपण सर्व मिश्रण मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. एका बाऊलमध्ये मी हे काढून घेतले. आता राहिलेलं पण जे बीट आणि बाकीचे जे होते की नाही, पोहे, रवा, ते राहिलेले सर्व जिन्नस आपण आता आणखी एक त्याची बेस्ट करून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत. पोहे घातले, दही घातलं आणि उरलेला रवा घालायचं आहे आणि त्यात पाणी घालून पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. अजून एकदा मी मगाशी केलं होतं तसंच. आणि ते छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचे. हे पण अशा पद्धतीने फिरवून घेतलं मी. पहा कशी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला हवं तितकं पाणी त्याच्यामध्ये घालून ही अशा पद्धतीने तयार करून घ्यायची. कन्सिस्टन्सी अशी करून घ्यायची आहे तयार. आता हे थोडा वेळ काय करायचं, असं तयार झाल्याच्या नंतर 10 मिनटासाठी ठेवून द्यायचं फर्मेट होण्यासाठी. आता 10 मिनटं झालेले आहेत. आता 10 मिनटांनी आपण पाहू शकतो हे असं बॅटर झाले. आता यामध्ये काय करायचं, हे घालायचं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं. मी तर 2 चमचे मीठ घातलेलं आहे आणि त्यात बेकिंग सोडा घालायचा आहे. मी थोडंच कमी नाही, ते 1 चमचा भरून बेकिंग सोडा घातलेला आहे त्यामध्ये. आता हे मीठ आणि बेकिंग सोडा छान त्या मिश्रणामध्ये, त्या बॅटरमध्ये काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आणि नंतर मग त्यामध्ये काय करायचं, भाज्या घालून घ्यायच्या आहेत. मी इथं टोमॅटो घातला आहे, कांदा घातला आहे, हिरवी मिरची घातली आहे, हिरवी ढोबळी मिरची घातलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर घातलेली. आणि या सर्व भाज्या, तुमच्याकडे जर अजूनही भाज्या अवेलेबल असतील तर त्याही तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. ह्या सर्व भाज्या त्या बॅटरमध्ये मी मिक्स करून घेतल्यात, घालून घेतल्यात. आता आपण ह्याचे करणार आहोत उत्तप्पे. आता इथं मी गॅसवर तवा मांडून घेतला आहे आणि त्याला कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेतलं आहे. मी कधी पण उत्तप्पा करायचा झाला तर मी कांद्याच्या साहाय्यानेच तेल लावून घेते आणि छान असं उत्तप्पा आता तव्यावर पसरवून घ्यायचं आहे. आणि त्याची काय करायचं, वरची बाजू पूर्ण अशी सुकली का त्यानंतरच तो उलटी पालटी करून घ्यायचं तोरणे. आता पाहू शकता तुम्ही वरच्या साईडनी पूर्ण सुकले गेलेलं आहे आपला उत्तप्पा. आता आपण तो
पलटी करून घेऊ. पहा अगदी खालच्या बाजूने किती छान असा तो भाजले गेलेला आहे किंवा शेकला गेलेला आहे. आता आपला पहिला उत्तप्पा इथं तयार आहे, काढून घेऊयात. पहा दोन्ही साईड किती छान अशा शेकले गेलेले आहेत. आता मी इथं आणखी एक उत्तप्पा तुम्हाला दाखवते कसा केला आहे तो तयार. आणि याची बी वरची बाजू छान अशी सुकली का नाही, नंतरच त्याला पलटी करायचं. हाही पाहू शकतात किती छान असं शेकला गेलेलं आहे. आपण हा पण काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी सर्व उत्तप्पे करून घेतलेले. आता ह्या उत्तप्पेसाठी मी इथं टोमॅटोची चटणी करून घेतलेली. याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अगोदर अपलोड केलेला आहे चटणीचा पण. आता पाहू शकता किती मऊ लुसलुशीत झालेत हे उत्तप्पे, एकदम स्पंजी असे. तर हे हिमोग्लोबिन वाढवणारी ही रेसिपी तुम्ही पण एकदा करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.